तुमचं वय किती आता? असं 30-35-40 आसपास जायला लागतं. करण्याची जेवढं माळ असतं तेवढं सगळं हिंडून बसलो. अजून काय तात्या काय गावाला. तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहे सुका पाटलागड. त्याआधी आपल्याला ही पिली कापून घ्यायची आहे थोडी. सगळ्यात शेवट नाही येणार तू. आज पहिल्यांदा कसं काय आलाय? तर विषय काय झाला, सुका पाटलाकडे जायचंय म्हणल्यावर लवकर उरकून आपलं काम उरकून जावं म्हणलं. पिली कापून आपल्याला जायचंय, पण सुका पाटील किंवा बजरंग कोळी ह्या दोघात आपण छपाकाटा करणार आहे आणि त्यापैकी एक जण आपली जाणार आहे. आपण आता आपली पिली कापाई झाली की परत छपाकाटा करू आणि कसं होतंय काय बघूया, कोणाकडे कोणाचा नंबर निघतोय. सगळ्यात आधी ही कुरप कार्य करून घेऊया, म्हणजे काढा आपल्याला पिली सोपं जाते. इळा असं कार्य करून घ्यायचा आणि ही पिली काढायची आपल्याला. त्याच पालर काढून घ्यायचं आणि ही बारकी पिली काढून घ्यायची, म्हणजे पोषण खात नाही. सावलीत पण असा घाम येतोय बघा. आता आपली वळ पूर्ण झाली एक, आणि आता सैनिक आहे. अजून एक वळ करूया आणि जाऊया आपण कल्टी मारूया. सगळ्या तुकडे पिली काढून झालेत आणि शेवट आपल्याला दिसलाय आपल्या लागणीतला पहिला घड. तर दाखव तुम्हाला. तर हा पाहू शकता, हा गड आलाय पहिला, लागणीतला पहिला गड आहे हा. चाललोय बजरंग तात्या किंवा सुका पाटलाकडे. आता आपल्याला छापाकाटा करायचा मेन रस्त्यावर. आता आपल्याला छापाकाटा करायचा. ती मागं दिसतोय ती सुका पाटलाकडे रस्ता जातोय आणि इकडे पंढरपूरकडे जायचं म्हणजे बजरंग तात्याकडे रस्ता जातोय. आता छापा म्हणजे सुका पाटील आणि काटा म्हणजे बजरंग तात्या. तर आता करूया आपण. होय, तर काटा पडलाय, बजरंग तात्या आले. तर विषय असा झालाय, आता बजरंग तात्याकडे जायला लागणार आहे आपल्याला. तर चला जाऊया. आता काटा पडल्यामुळे बजरंग तात्याकडे जायचंय आता. तर महाराष्ट्रभर गाजलेला बजरंग तात्या आणि महाराष्ट्र दांडग नेतृत्व सुका पाटील चाललोय आपण. येताना बघू सुका पाटलाच झालं तर नियोजन, येताना सुका पाटलाकडनं पण येऊया. तर आधी बजरंग तात्याकडे जाऊया. इथून घरनिकी आहे 20 किलोमीटर. तर चला जाऊया आता, बघू काय होतंय. तर आता आपण पंढरपूर क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आता घरनिकी इथनं 5-6 किलोमीटरवर राहिले. आता आलोय आपण घरनिकीमध्ये. आता बजरंग तात्या कुठे भेटतील विचारूया कोणाला. तर 1 किलोमीटर राहिले आता. तर चला, बजरंग तात्या तिकडे जायचा असा रस्ता आहे. आता कुणाला तर विचारू आपण अजून एकदा. लांब आता आलोय, पण बजरंग तात्या काय गावावर आहे आता पुढे आहे तो तात्याचा नातो, तो घेऊन जात आपल्या तात्याकडे. तर चला जाऊया आता. अशा प्रकारे बह्यान मी ओळखतोय तात्याला अजून. तात्या काय गावाचं नाव की नाही तर आता बघू. तरी पण आता सगळीकडे तात्या गेलेत मेंढर घेऊन. हे रस्ता आहे. आता चाललोय आम्ही. तात्याला लांब मेंढर घेऊन जातात बाबा. बजरंग तात्याला आता रस्त्यानं हुडकू म्हणलाय बाया. तर चला आता बघूया पण तात्या गावचं त्या नाही. बजरंग तात्या ही मेंढर दिसलेली आता त्या तिकडं आहे ती लांब. बजरंग तात्याला नातू खूप सपोर्ट करतोय बरं का. आता 5-6 किलोमीटर चांगलं हुडकलं आम्ही दोघांनी. बजरंग तात्या आता गावलेत. तर चला जाऊया. बेहरेच असेल र. अख्खं गाव पालतं घातलं, पण तात्या काय गावाचं नाव घे नाही. तरी बघू आता कुठं गावते ते बघू आता. सगळं गाव हिंडू, काय तात्या काय नाव घे ना गावायचं. आज विषय काय झाला माहित आहे का, बजरंग तात्या जोडकऱ्यापाशी एक मोबाईल असतो, त्याच्यावर ही फोन लावतो बाया. पण आज जोडकऱ्यानं मोबाईलच न्याला नाही. तर बघू आता. तात्या काय गावायचं नाव घे नाही, पण आपण हुडकू. आता म्हणलं आपण एकदा ट्राय मारू, बघू तात्या गावला तर गावला. त्या ना तुम्हाला खूप मदत केली बरं का. काय ना, मला वाटलं तुम्हीच आहे काय तात्या येते. बर बर. घरनिकीचे जेवढं माळ असतील तेवढं सगळं हिंडून बसलो. अजून काय तात्या काय गावाला. आज काय पण होते, बजरंग तात्या ही गाठ घेतल्याशिवाय घरी जात नाही. तर बजरंग तात्या तर काही गावलं नाही. तर पाक गाव सगळं पालतं घातलं आम्ही घरनिकी. मग आता आलोय मंगळवेड्याला. आज तात्याला भेटल्याशिवाय जायचंच नाही. बजरंग तात्या भेट घ्यायची मगच घरी जायचं, किती उशीर लागणार. तर आता आपण आलोय रिद्धी सिद्धी मंदिर मंगळवेढा.
मंगळवेढ्यात कुठलं फेमस पॉईंट आहे त्या मंगळवेढ्यात जे जे फेमस पॉईंट आहेत ते दाखवतात तुम्हाला. चला रिद्धी सिद्धी मंदिर दाखवतो तुम्हाला. आज कसं आहे बजरंग ताती गाठ घेतल्याशिवाय जायचं नाही. काय का होते तिकडे. गणपती बाप्पा मोरया. हे अशा प्रकारे मंदिर आहे रिद्धी सिद्धी. हे अशा मूर्ती आहेत त्या सगळ्या देवांच्या. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आपल्या. मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणली जाते आणि एवढं छान मंदिर आहे ना हे रिद्धी सिद्धी मंदिर. मंदिराच्या शेजारी अशी झाडे आहेत खूप छान प्रकारे. हा मंगळवेढ्यातला किल्ला दिसतोय. हे असं मंदिर आहे महादेवाचं. मंगळवेढ्यातलं हे मंदिर आहे. खूप जुनं मंदिर असं म्हणतात याला. आता हे खांब पाहू शकतो कशा प्रकारे दगडी बांधकाम आहे सगळं. कुलूप असल्यामुळे आज जाता आपण. तर आता प्रदक्षिणा मारू. खूप जुनं मंदिर आहे म्हणतात महादेवाचं इथलं मंगळवेढ्यातलं. बांधकामावरनं कळतच असेल हे. तर महादेवाची पिंड आहे अजून. कर्नाटकवरून आलेले भाविक आहे ते विठ्ठल दर्शनासाठी आलेले कार्तिक वारीला. मग तात्या एक नंबर. पकरा तात्याला दिवसभर ओळखलं. तात्या तुमची कुठली हो. लय हुडकलं. कुठं त्या नाल्यावरून गेलो. इकडे खाली गेलो. होय एक नंबर एक नंबर. हे ना म्हणून पटवाडो दिवसभर तुम्हाला फोन तुम्ही गावलाच ना आम्हाला. फोन होता होय नाही घ्या तात्या आपली गाठ झाली बा. शेवटी दिवसभर हुडकलेलं तात्या शेवटी आपल्याला गावल्यात आहे. खोल वाटप तात्या गावल्यात आपल्याला. ही तात्या मेंढर आहे ती पाहू शकता. बोकड आहे काय मोर. इकडे कुठे गेलो. तुमची गाडी घ्यायला आलोय. बरोबर चला कसा चावी पाचतो बघा. चला नाही दादा आपल्या सोबत आलाय ताती गाडी घ्यायला. तर शेवटी ताती गाठ झाली आपली. आणि तात्या दिवसभर उडकले तुम्ही कुठं लपून बसलेला. हे मेंढराचा धंदा तसला आहे का. सकाळी गेला का येदोपर्यंत गाठ पडत नाही. सकाळी किती वाजता तुम्ही गेला. 10ला जातो. 10ला गेले माघारी. 6ला माघारी. होय दिवसभर. हा दिवसभर. मी आलो तू 1 वाजता तुम्हाला ओळखलं. 1 वाजता आला पण तुम्ही फोन त्या पोरा जोडीदाराला घरी राहिला का. आणि जेवण तिथे हे सकाळच्या 5-6 भाकरी खातो. 4-5 बांधून येतो. होय. आणि सुका पाटील म्हणजे बापू आपलं ते 35 भाकऱ्या खात पहिला खात होता. आता 5-6 रोट्या खातो. होय. आणि तुम्ही पहिले किती खात होता. 12 निम्या ना. ती डबलच खात होती. ती बडा राहतेच लागा. मोठा राहते. त्याचा नाद करणाऱ्याला त्याचा दुसऱ्याचा दावाच करायला लागला. आमचा पंजा आमचा. हे ती मासं खाऊन गेला. नुसतं मासं. 250 एकर रान होतं. बसून जायला पाकिटलं मासं खाल्लं तिकडं. नाव काय होतं. भुजंगा नावी. लय गाडी शंगा झाला. संदारी कुठे शेतले या 250 एकर रान जो काय. होय. पैसे कुस्त्या हे या पोर राखत नव्हतं फिरवूनच. गावाच्याकडे 50 मर्यादेचं पार. होय. सारी ठोकायची बराबर.
लोंपाट हे लोंपाट आहे जवळ नाही बघायचं आहे अजून सोडू नाही आपण नाद होत आहे तुम्हाला. नाद असून काय करतो इथपर्यंत मला कामच पण काय करतो लोंपाट बरं आमचा पंजा नुसता मास खात होता का काय भजना तिकडे तिकडे मग असंच झालं घरीच होय. हा 7-8 गडी जगवून छकडा अजून बसून जायला यायला नदीला छकडा सोडला का लवाळ्या डोहापर्यंत जाणार मास धरत. होय. कवळ्यात मात नव्हता. मास सोडून बाकीचं काय नाद. हे काय नाही नुसतं मास सकाळ संध्याकाळ फक्त मास भाकरी बिकरी भाकरी तशी 40वर खात होता की. हा. मग हे शेतात काम. हे अजिबात करत नव्हता. 6-8-10 गडी कामाला शेतात. हम्म. ती एकट्याच जात नव्हतं काम घरी कुणी नावीजात कुणीच काम केलं नाही. कोंडी बनाव्याला सुरू केलं नाही. कुत्रं अंगावर आलं तर पायाला धरून फिरवून आपण किंवा नावी तर तोंडावरली माशी बी असं आणत नाही. तिथे बी चावली माशा खाली जर बघितलं तर तावशी तर डोळं उघडलं हम्म. पावत कापाशी हम्म. तवर नाही असं. होय. पंढरपूरला दिवारीला मी वारी सोडत नाही. होय. मग आता कार्तिवारीला हजर जाय होय. भेटलोच हा शनिवारीला भेटलोच लगेच महिन्यावारीला महिन्यावारीला लई जात नाही. मेंढर असते ती. तेच ते 4 वाऱ्याला जायला काम लय आहे माझी तुम्हाला. साधन आहे तर मी हाड मोडून घेऊ. होय तात्या. कवठळीचं कोण कोण ओळखतात. अरे शिट्या ओळखतोय पांड्याला ओळखतोय वाल्मिकला ओळखतोय पर गाव कवटळी कौसवली खट्याळ कवटळी हा. पर शिरबाय हात येऊ देत ना शिरडून म्हणतात त्याला शिरडून. होय. कसली बी कवटळी असू दे नांदूर असू दे निवरा असू दे अर इसबाय पशी ताप नाही चालली कोणाची. कवठळी पण निभार रेंपट खेळायची. लोंपाट बी ना भांडणाला बी तशीच हा. पण इसबाईला राम राम हा. नियमच आहे त्याला. हा बरं पांडून शिट्या लय चांगली होय. गंडीतला पाठ बोलणार नाही होय. बरोबर वाल्मिक कोळी त्यांचं असतं. ते लय कडू हा. लय कडू खेकडा मारतात, हाय ना. बळमन भाण्या काढणार हा. मला माहित आहे. तुम्ही आलता नाही कवठळीला. लय वाऱ्या हा. माझं तर माहेर घर असले नाही. होय. आमचा एक संभा होता संभा कोळी हम्म. कवटळीला समुद्र अडत्याच खोराक पंढरपूरच्या हा. पण राणीचा शिरपा कोळी त्याला ऐकलं नाही का. होय. तुला ते माहित नाही लय दिसत आहे. लई जण असेल मी तर पहिलवान अडत्याच खोराक म्हणजे काय कवठळकर संभा म्हणलं म्हणजे कसा आहे हा. या गडा गडी तात्या तुमचं वय किती आहे आता. असेल 30-35-40. लग्नाच आहे. हा लग्नाच आहे. काय लागणार होय. यायचा याडा खेळा तुझ्या आता लगीन करतो काय 30-35-40 मग किती असेल 60-65. काय मी मापतोय कशा मला मापा येत नाही लागा येते बिटे बघा मला काय मापा येतो शाळेतच गेलो नाही करतो काय ठोकले मास्तरला मी. होय. 35-40 कसं काय मग. हा 35-40 कसं काय. मग तेवढी झालीच ती गोष्ट माझ्या बरोबरच्या का ठोक्यात पाडील अजून मास्तरला काय आणला. गुंडेश्वर मार नाही हा. लय ठोकले मास्तर. होय. बारक्या पण मग फिरी गुंडा खाणायची. हा. पहिली मसर काय किती होती. पहिली मला एकच म्हैस बाबा हा. एकच कोंबडी एकच सायकल अजून आणलेला झाला. होय. पण सायकलीवर बसलो तर हात लावून हांडीला खावा ना हा. मग उद्यापर्यंत मागणी मोहर कोणाला जाऊ. होय. सांगत मिनिट लय होती तुमच्याकडे. तेव्हा 60 होते हा. आता होत नाही 10 राहील. होय. चला तात्या. चला. येतो मग. हा? हे राम 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 राम. आपल्या आबाला सबस्क्राईब फॉलो करा सांगा. कोणतं आबा? आपला आबा. त्याचे काय नाही ते खरमड आहे. ती आबा नाही ही पण आबाच आहे. ही पण आबाच आहे. फॉलाच मला कळत नाही. आपला आबाला फॉलो. ते ह्याला करायचं आमच्या खरमुड्याला लावलं फोन ते फॉल तुम्हाला नाही कळत. तुम्ही म्हणा. आपल्या आबाला फॉलो करा. नाही नाही फॉलोर करा. आपल्या आबाला आपल्या आबाला फॉलो करा. फॉलोर करा. हा. अजून एकदा आपल्या आबाला फॉलोर करा. आपल्या आबाला फॉलोर करा. चला. आसपास जायला लागतं. आणि आईचं दूध ह्याला हाय मग हे वरण काय. ती 2 आहे ते तिकडे खायची. होय. दोन्हीला भागलं पाहिजे काय. ह्याला पाजत नाही. असं कर की. हा
इथं आता ही मेंढरा आहे ती बघा. बजरंग तात्याला घेऊन चाललोय आपण आता कवटळीला. येतात तात्या? हा का हो काम नाही मला मेंढराच आणि सुका पाटलाकडे यायचं म्हणल्यावर एक वाजता खाला लागतंय होय. तुमची भेट झाली आहे नाही आता? तिच्यापासून होय. लोंपटाला आल्यावर झालती आहे ना. चालतंय तात्या. तात्याला घेऊन चाललोय आता आम्ही फिरायला. चला तात्या काय बोलायचं तुम्हाला? लय हुडक राहू तात्या तुम्हाला. अखेर शेवटी बजरंग तात्याची आणि आपली गाडी झालेली आहे. तर दिवसभर खूप हुडकलं बजरंग तात्याला, काय गावलं नाहीत. कुठं लपून बसलेलं काय माहित. 6 वाजताच गावले. सकाळी 10ला गायब झालेले तात्या संध्याकाळी 6ला गावले. तर आता चाललोय घरी. आता वाजले 7. तर चला जाऊया, खूप उशीर झालाय.